प्रभाकर साहिल याच्या ॲफिडेव्हिटच्या आधारावर काही इन्क्वायरीसाठी दिल्लीहून लोक आलेली आहे. त्यांना संबंध देऊन बोलवण्यात आलेलं आहे. निश्चित रूपाने त्याचा ते जाब देईल. पण ॲफिडेव्हिटमध्ये जे सगळे पुरावे किंवा घटनाक्रम हे सगळा उल्लेख करण्यात आलेला आहे. एनसीबी नेहमी दावा करते की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आम्ही हे तपास करतोय. मग तुम्ही या सर्वांचे समीर वानखेडे, KP गोसावी, साली व इतर जी नावं आहेत त्या सगळ्यांचे CDR काढा, CCTV फुटेज काढा. याच्यात एक गाडीमध्ये 50 लाख रुपये उचलून घेऊन गेले असा पण उल्लेख आहे. गोसावीच्या नवी मुंबईच्या घरात हे डिलिव्हरी करण्यात आला. पुन्हा त्याला बोलून पैसे परत देण्यासाठी गाडी पुन्हा गेली, परत पैसे घेऊन ट्रायडनच्या समोर गेली. तिथे सॅम डिसोजाच्या नावाच्या एक व्यक्तीने त्याला रिसीव्ह केला. जर आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गेलं तर हे जे काय परिस्थिती आहे ते स्पष्टपणे समोर येईल. पण मी जे लोक मुंबईत आलेले आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मी त्यांना सांगू इच्छितो की कॉर्डेलिया क्रूजवर त्या दिवशी रेव पार्टी झालेली आहे. त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया फॉरेन नॅशनल होता. तो दाढीवाला आहे. त्यांनी रेव पार्टी तिथे चालवली आणि जाणून बुजून त्या रेव पार्टीला परवानगी नसताना महाराष्ट्र सरकारने कुठली परवानगी या शिपला दिली नाही. कोविड असताना काही परवानगी मागितली नाही. DG शिपिंगच्या परवानगीने हा शिप सेल झाला. वानखेडेंनी त्याच्यातले 1350 लोकांची झाडझडती का घेतली नाही? 10, 12, 13 लोकांचे फोटो घेऊन गेटवर त्यांना का डिटेन करण्यात आला? आणि तो आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया त्यांची जे मैत्रीण आहे त्यांच्यासोबत 2 दिवस तिकडे होता, डान्स करत होता. माझ्याकडे हे त्यांचे सगळे व्हिडिओ आहे. तो दाढीवाला तिहाड जेलमध्ये पण होता. तो दाढीवाला राजस्थानच्या तुरुंगात होता अशी माहिती मिळते. आता त्या दाढीवालाकडे लक्ष द्या. तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे. गोव्यामध्ये जे सगळा टुरिझम, ड्रग टुरिझम चालते त्याचा सूत्रधार आहे. त्याच्यावर कारवाई करण्याबाबत बरेचसे अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यानंतर वानखेडेंनी त्यांना करू दिलं नाही. दिल्लीतून जे लोक आलेले आहे या दाढीवाल्याकडे लक्ष द्या. कॉर्डेलिया क्रूजच्या CCTV फुटेज मागवा, तपासा, सत्य बाहेर येईल. आणि 2-3 दिवसापासून काही लोक प्रश्न निर्माण करत आहे की नवाब मलिक हे व्यक्तिगत विषय कशाला समोर आणताय. जेव्हा मी समीर दाऊद वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेट सोशल मीडियाच्या माझ्या ट्विटर हँडलवर टाकल्यानंतर कुठल्या पद्धतीने दाऊद वानखेडे यांना फुल्ली मारून साईडला टेम्पर करण्याचा हे सर्टिफिकेट मी लोकांसमोर आणला. त्यांचे घरातले लोक सांगताय हे आजोबाचा बघा, हा वडिलांचा बघा, नातेवाईकांचा बघा. पण हे सांगताय की हे खोटं आहे. खरं कुठे दाखवा ना. समीर दाऊद वानखेडे यांच्या जाचीचा दाखला दाखवा ना. धर्माचा आधार घेऊन माझ्यावर लोक टीका करताय. मी धर्माच्या आधारावर कुणावर टीका करत नाही. या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला मौलिक अधिकार आहे. त्यांनी कुठल्या धर्मात राहायचा त्यांनी ते ठरवायचं आहे. हा विषय धर्माचा नाही. हा विषय बोगस दाखला काढून एक होतकरू दलित मुलांचा अधिकार हुसकून घेण्याचा प्रकार आहे. निश्चित रूपाने आज पण मी निकाहनामा पण टाकलेला आहे, लग्नाचे फोटो पण टाकलेले आहे. त्या 7 डिसेंबर 2006ला 8:30 वाजता निकाह झाला. 33,000 रुपये मेहर होती आणि त्याच्यात एक साक्ष म्हणून यास्मीन वानखेडे यांचा नवरा अजीज खान पण आहे. ते पण मी माहिती दिलेली आहे. हा विषय म्हणजे व्यक्तिगत कुणावर आरोप करण्यासाठी नाही. हा विषय फर्जीवाडा करून हा दाखला काढण्यात आला आणि एक होतकरू दलित मुलांचा अधिकार हुसकून घेण्याचा हा फर्जीवाडा आहे. निश्चित रूपाने याच्या बाबतीत जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल होईल. कायद्याअंतर्गत तपास सुरू होणार आहे. त्यांना पण संधी मिळेल. ते कागदपत्र ठेवतील. सरकारी
कार्यालयातून सगळं फायली मागवण्यात येईल आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की हे फर्जीवाडा करून दाखला काढण्यात आला, त्याच्या आधारावर ही नोकरी मिळालेली आहे आणि हे जेव्हा जात पडताळणी सगळं तपास करतील, हा दाखला हा चुकीचा आहे आणि एकदा तो दाखला रद्द झाला मग व्यक्तीची नोकरी पण जाते आणि मला विश्वास आहे दाखला रद्द होईल, नोकरी जाईल आणि त्या कायद्यामध्ये तरतूद आहे 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा पण कायद्यामध्ये तरतूद होऊ शकते, याचा पाठपुरावा लोक करणार आहे. समीर वानखेडेंनी आता असं म्हटलंय की सॅम डिसोजा माझा मित्र नाही, मी त्यांना ओळखत नाही असं म्हटलंय समीर वानखेडे. आणि सॅम डिसोजा त्यांचा मित्र नाही, तो केपी गोसावीचा मित्र आहे. केपी गोसावी यांच्या जवळचा माणूस आहे. केपी गोसावीच्या माध्यमातून त्यांची मित्रता असेल, ते सॅम डिसोजाचं काय बघा, पण दाढीवाला कोण है याचा उत्तर त्यांच्याकडून मला अपेक्षित है. सैम डिसूजा को लेकर और एक सवाल पूछे जा रहे हैं, जो प्रभाकर ने जो फोटो दिखाए थे मीडिया में कि ये सैम डिसूजा है और नंबर दिखाया था, पालघर में एक बापना नाम की व्यक्ति, उसका कहना है कि ये मेरे फोटो और मेरा व्हाट्सएप नंबर है और कहीं ना कहीं मेरी इमेज इसमें मलाई नहीं, मुझे नहीं लगता है कि सैम डिसूजा का उसने फोटो दिखाया है. उसने उसके जो वीडियो है जिसमें आर्यन से बात कर रहा है, वो फोटो में कोई ब्लैक ट्राउजर वाला है, लोग उसे कह रहे हैं कि वो सैम डिसूजा है. मेरी जानकारी है कि वहाँ सैम डिसूजा नहीं, सैम डिसूजा ने ट्राइडेंट पे जो एफिडेविट में है वहाँ से बैग कलेक्ट किया है. तो हमें लगता है कि सैम डिसूजा को लेकर गलतफहमी लोग पैदा ना करें. उस वीडियो में सैम डिसूजा नहीं है और मैंने तो कभी क्लेम नहीं किया. क्या मिस्टेकन आइडेंटिटी है वो बापना वाली? वो कोई देखिए कौन बापना है क्या है, मैं कोई डिटेक्टिव थोड़ी हूँ. अभी मेरा डिटेक्टिव का काम सिर्फ एक ही दिशा में है कि रॉन्ग डूइंग जो है उसकी तरफ हम पूरी तरह से ध्यान अपना रखे हुए हैं. सर, ये अमित मालवीय है, उन्होंने अभी भी ट्वीट किया है बीजेपी के. उनका कहना है कि नवाब मलिक इसलिए टारगेट कर रहे हैं कि उनके दामाद को गिरफ्तार किया था, पहली चीज़. और उनका कहना है कि अपनी मिनिस्ट्रियल पावर का मिसयूज कर रहे, प्रिविलेज का मिसयूज कर रहे हैं अपने पर्सनल स्कोर सेटल करने के लिए. Nobody can say कि I had used my privilege in any of the office. मैंने जो भी किया है पर्सनल कैपेसिटी में जानकारी सारी हासिल की. ना महाराष्ट्र की पुलिस ने या मुंबई की पुलिस ने मुझे कोई जानकारी दी. मालवीय जी, ये सवाल पिछले 9 महीने से पूरी बीजेपी उठाती रही. मालवीय जी, गिरफ्तारी जिस दिन हुई उस दिन सारे पत्रकारों से मैंने यही कहा था. Journey from becoming an author, debut to bestseller.